महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 14 जणांना अटक. फतेपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रकार. जामनेर तालुक्यातील फतेपूर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना 2 जून रोजी घडली. या घटनेचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फतेपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका निर्जन ठिकाणी एक महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत बसलेली होती. त्याचवेळी 14 ते 15 तरुण त्या ठिकाणी आले. त्यापैकी युसुफ नामदार तडवी आणि अशफाक इनाम तडवी या 2 जणांनी धमकावत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान काही जणांनी मोबाईलवर त्या घटनेचे व्हिडिओ चित्रण केले. त्यानंतर त्यातील एका संशयिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाची माहिती येताच फतेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. त्यातील 15 पैकी 14 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी फतेपूर पोलिसात सामूहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती फतेपूर पोलिसांनी दिली. हरी बोराडे, झी इंडिया 24 तास जालना. सर, एकंदरीत काय घटना घडली आहे, काय सांगा? ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती. एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली. तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते. तर त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी भोग केलेला आहे. त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 2 लोकांनी ॲक्च्युअल रेप केला आणि बाकी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत. कालच त्यांना अटक केलेलं आहे आणि आता एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपली पथकं घेत आहेत. यामध्ये अल्पवयीन आहेत. याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त पालक आहेत. त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते. सर, आरोपींना कोर्टात हजर केलं आहे का? आधी पोलीस कस्टडीची कारवाई केली? आरोपींना काल अटक केलेलं आहे. आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे पुढचा तपास करण्यासाठी. त्यानुसार कारवाई